आज आहे दीप अमावस्या आणि त्याचीच ही सगळी तयारी आहे. तर हाय हॅलो एव्हरीवन, मी सोनाली. तर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि चॅनलला नवीन असताल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आषाढ महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं किंवा त्याचंच दुसरं नाव आहे गटारी अमावस्या. या अमावस्येला घरामध्ये दिवे लावले जातात. आपल्या ठेवणीतले दिवे असो किंवा देवघरात लावणारे दिवे. आता हे दिवे स्वच्छ आणि क्लीन केले जातात. त्याचबरोबर घरही क्लीन केलं जातं आणि आपल्या गावच्या परंपरेनुसार घरामध्ये ह्या दिव्यांची पूजा केली जाते. आता ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. इथे माझी देवपूजा वगैरे क्लीन, सगळे भांडी वगैरे क्लीन करून झाली आणि त्यानंतर देवपूजाही करून झाली. आता रोज संध्याकाळी आपण दारामध्ये दिवा लावण्याची प्रथा आहे. म्हणून मीही छान असा जो उंबरा आहे तो क्लीन करून घेतला. माझं सागवानी उंबरा नाही आहे म्हणून मी हळदीचं लेपन नाही केलं. कडापाचा उंबरा असल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित असं हळदीचं लेपन बसत नाही आणि मग ते दिसायलाही खूप खराब दिसतं. त्यामुळे जी लक्ष्मीची पावलं लावली होती त्यालाच हळदी कुंकू वगैरे वाहिलं, तांदूळ वाहिलं, फुलं वगैरे वाहून घेतली आणि त्यानंतर छान अशी पूजा करून घेतली. कारण घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर एंट्रीला आपण रांगोळ काढली तर खरंच खूप छान वाटते. इव्हिनिंग अशी झाली होती म्हणून दारामध्ये छान अशी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि जेव्हा आपण घरात एंट्री करतो ना, दारात रांगोळ वगैरे असेल ना, तेव्हा खरंच त्याकडे पाहिलं ना अगदी मन प्रसन्न होतं. आणि प्रत्येक सणासुदीला किंवा ज्यांना आवड आहे त्या लेडीज रोज दारात रांगोळ काढतात. आणि श्रावण महिन्याचे सणांची सुरुवात म्हणजे जसं श्रावण महिना चालू होतो ना, या अमावस्यानंतर प्रत्येक सण हे पटपट चालू होतात. कारण त्यांची रेलचेल ही चालूच असते. एका पाठोपाठ एक सण येत असतात. छान अशी म्हणजे जी उंबऱ्याची पूजा आहे ती करून झाली. आणि श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या या सणात वर्षभर किंवा रोजच्या पूजेत आपण वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचे निरंजन, पंत्या स्वच्छ करून आपण त्याची पूजा केली जाते. आता ही अमावस्या आहे ना, धार्मिक पद्धतीने त्याचं खूप महत्त्व आहे. आपल्या गावच्या परंपरेनुसार आपण ते दिवे बनवू शकतो. म्हणजे 5 किंवा 11, 7 अशा पद्धतीने 9 अशा पद्धतीने हे दिवे केले जातात आणि देवाला या दिव्यांनी ओवाळलं जातं किंवा मुलांनाही या दिव्याने औक्षण केलं जातं. 3 वेळा, 5 वेळा अशा पद्धतीने दिवे लावून मुलांचं औक्षण केलं जातं आणि त्यानंतर मुलांना आहे ना गोड असा काहीतरी पदार्थ दिला जातो. आता हे दीपपूजन कसे करावे किंवा त्यासाठी काय केलं जातं, त्याचे महत्त्व. आता इथे मी जे आहे ना पीठ मळून घेत आहे, जेणेकरून आपले दिवे आहेत ना छान असे घट्ट होतील. दाटसर असं जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे. त्यामुळे दिवे आपले लूज पडणार नाहीत. यामध्ये गूळ यूज करायचा आहे, जेणेकरून हे गोड असे जे दिवे आहेत ते बनवले जातात. त्यामध्ये तुम्ही कलरसाठी हळदही घालू शकता. त्यामुळे ते दिवे आहेत ना ते येल्लो कलरचे दिसतात थोडेसे आणि दिसायलाही छान दिसतात. हे कणकीचे दिवे आहेत ना आपल्याला छान असे वाफलून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं हे दिवे आहेत ना तेल जास्त पीत नाहीत आणि फ्लेक्झिबल होत नाहीत. कारण नॉर्मल टेम्परेचरला ना पीठ लूज पडतं आणि त्यामुळे ते दिवे पातळ होऊ शकतात. त्यामुळे हे सगळे असे मी 5 दिवे बनवून घेतले आणि त्यानंतर एक गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी उकळायला साईडला ठेवून दिलं होतं. आता हे सगळे दिवे आपल्याला आहे ना कढईमध्ये जाळी ठेवून आहे ना त्यामध्ये हे सगळे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून ते छान असे वाफलवले जातील. आता एक एक करून हा दिवा मी जाळीमध्ये ठेवलेला आहे आणि ते आपल्याला छान असे व्यवस्थित वाफलून घ्यायचे आहे. आषाढ महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यामध्ये ना प्रत्येक गावची एक प्रथा असते. गावातील जे देव आहेत त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो किंवा नारळ फोडला जातो. त्याचबरोबर लक्ष्मी माता किंवा अजून कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या नावाने 5, 7, 11 अशा सवासीन जेवू घातल्या जातात आणि त्यानंतर त्यांची ओटी भरली जाते. तर अशी प्रत्येक गावची एक परंपरा असते. अगदी कमी वेळेमध्ये ना छान असे दिवे जे आहेत ते वाफलून झालेले आहेत. आता हे दिवे अजिबात मोडणार नाहीत किंवा फ्लेक्झिबल होणार नाहीत. यासाठी आपण आहे ना छोट्या छोट्या वाती करणार आहोत. त्यासाठी मी कापूस घेतलेला आहे आणि या कापसापासून आहे ना आपल्याला छोट्याशा अशा गोल वाती तयार करायच्या आहेत. छान अशा वाती ना ते लावून झालेल्या आहेत. त्यामध्ये जे तेल आहे ते घालून किंवा तुम्ही या दिव्यांमध्ये तूपही घालू शकता. त्याचबरोबर तेल आणि तूप अशा पद्धतीने
जे दिवे आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत. तर जे धनकुबेरांचे दिवे आहेत ना त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि बाकीच्या दिव्यांमध्ये तेल घातलेलं आहे. असं म्हणतात की जे दिवे आहेत ना जे आपण कणकीचे दिवे करतो त्यामध्ये तेल घालावं, जेणेकरून घरातील जी माणसं आहेत, आपण लहान मुलं आहेत त्यांना ओवाळणार आहोत, तर त्यासाठी आपण तेलाच्या दिव्याने त्यांना ओवाळावं आणि घरातल्या देवांना तुपाच्या दिव्याने ओवाळलं तरीही चालतं. कोणतीही पूजा मांडताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांनाच मान दिला जातो आणि त्यानंतरही बाकीची पूजा केली जाते. म्हणून मी ते छान अशा ज्या अक्षदा होत्या त्या वाहून गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर जो दिवा आहे आपला त्याची मी पूजा करणार आहे. तर इथे माझ्याकडे ना गजलक्ष्मीचा दिवा आहे, म्हणजे मध्ये देवी आहे आणि साईडला 2 हत्ती आहेत. त्याची मी प्रथम पूजा करून घेतली एका ताटामध्ये आणि त्यानंतर माझ्याकडच्या समया होत्या मोठ्या त्या मी लावून घेतल्या. त्यानंतर जे धनकुबेरांचे 2 दिवे होते ते लावून घेतले. आता देवघरामध्ये आपल्याकडे हेही दिवे असले पाहिजेत, ते छान असं देव प्रतीक मानलं जातं म्हणून, आणि त्यामुळे मी नेहमी धनकुबेर दिव्यांची जी पूजा करत असते. त्याचबरोबर साईडला ज्या माझ्याकडे 5 पाकळीचे दिवे होते ते लावून घेतले. त्यानंतर जे आपण तयार केलेले कणकीचे दिवे होते तेही लावून घेतले. आपल्याला छान अशी या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. आता दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारे साधन नसून हिंदू धार्मिक परंपरेत तो ज्ञान, पवित्रता आणि सकारात्मकता आणि अज्ञानरूपी जो अंधार आहे दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून घरामध्ये लख्ख असं दिव्यांचं वातावरण तयार केलं जातं. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सुख, समाधान, समृद्धी याचा प्रकाश यावा यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवाला विनंती करतो. त्याचबरोबर या दिव्यांनी घरातील लहान मुलांचं औक्षण केलं जातं आणि त्यांच्यावरती जी काळी सावली पडलेली आहे किंवा नकारात्मकता त्यांच्यामध्ये आहे ती निघून जाते. आणि इथे जी दिवे आहेत आपण केलेले हे खाली न मांडताना नागिनीची जी पानं आहेत त्यावर आपण मांडणार आहोत. सर्वप्रथम त्या नागिनींच्या पानांची मी पूजा करून घेतली. त्यावरती ज्या अक्षदा होत्या त्या वाहून घेतल्या, त्या हळदी कुंकू वगैरे लावून त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आपण हे दिवे ठेवणार आहोत आणि दिव्यांचीही पूजा करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने माझे सगळे दिवे लावून वगैरे झाले आणि त्यानंतर जे आपण कणकीचे दिवे बनवले होते त्यांनी पूजा केली व्यवस्थित अशी मस्त. आणि हे दिवे नुसते प्रकाशाचा दिवा नसून आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याचं एक कारण आहे आणि या दिव्यांसारखंच आपलं आयुष्य लख्ख व्हावं, आपल्या घरामध्ये छान अशी जी आहे भरभराट व्हावं, अशा पद्धतीने हे दिवे आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. त्याचबरोबर हे दिवे लावल्यानंतर लहान मुलं या दिव्यांबरोबर खेळणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहेत किंवा काळजी घ्यायची आहे, जेणेकरून लहान मुलांना या दिव्यापासून काही इजा होणार नाही. तर सगळ्यांनी घरातील हे दिवे लावत असताना व्यवस्थित अशी काळजी घ्या. त्यानंतर आपल्याला हे सगळं झाल्यानंतर शुभम करोती म्हणायची आहे, जेणेकरून आपण आपल्या घरात रोजच ही शुभम करोती म्हणत असतो, पण या दिवशी खरंच आपण मनोभावे देवाची पूजा केली पाहिजे आणि छान अशी शुभम करोती म्हटली पाहिजे. तुम्ही गोडाचा नैवेद्य म्हणून साखरही ठेवू शकता किंवा तुमच्या पद्धतीने खाऊ वगैरे जे काही गोड करणार आहात त्याचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे झालेली आहे. त्यानंतर आपण शुभम करोती म्हणणार आहोत. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. घरातल्यांचा नमस्कार सर्व देवांपाशी, घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सर्वांवरती राहू दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.